मित्रांनो नमस्कार, मी नरेश गोता, आपलं मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये इंटेल ब्रँडच्या जितक्या सिरीज येतात त्या सर्व सिरीज बघणार आहोत. त्याचबरोबर कोणता प्रोसेसर कोणत्या मदरबोर्ड करता कम्फर्टेबल आहे आणि कोणत्या मदरबोर्ड करिता कोणता प्रोसेसर कम्फर्टेबल आहे हे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. याचबरोबर इंटेल ब्रँड मध्ये खूप सारी जनरेशन येतात, हे जनरेशन कसे चेक करायचे हे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पहिल्यांदा आपण प्रोसेसर हा कोणत्या जनरेशनचा आहे आणि ते कसे चेक करायचे ते आता आपण बघू. याकरिता दिस पीसी ला राईट क्लिक करून प्रॉपर्टीज मध्ये जा. या ठिकाणी प्रोसेसर मध्ये तुम्हाला दिसत असेल की i5 2520M म्हणजे 2 ने होणारी सिरीज, याला आपण सेकंड जनरेशन म्हणतो. याच प्रकारे आपण विंडोज बटन प्रेस करून सिस्टीम इन्फॉर्मेशन मध्ये जाऊन प्रोसेसर या ऑप्शन मध्ये जाऊन आपण प्रोसेसर स्पीड आणि कोणते जनरेशन आहे ते आपण असे चेक करू शकता. कॉम्प्युटर मधील प्रोसेसर चेक करण्याकरता CPU Z हे एक सॉफ्टवेअर येते. हे सॉफ्टवेअर आपण डाउनलोड करून इन्स्टॉल करावे. हे सॉफ्टवेअर ओपन केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही आता बघू शकाल की माझ्या पीसी मध्ये i5 प्रोसेसर असून ते 10 जनरेशन मध्ये दिसत आहे. आपण याच प्रकारे इंटेल मधील जितके प्रोसेसर येतात म्हणजेच i5 i6 i7 या सर्व प्रोसेसरचे जनरेशन आणि स्पीड काय आहे ते आपण या प्रकारे बघू शकाल. आता आपण कोणता मदरबोर्ड कोणत्या प्रोसेसर करता कम्फर्टेबल आहे किंवा कोणता प्रोसेसर कोणत्या मदरबोर्ड करता सपोर्ट करतो ते आता आपण बघू. या ठिकाणी तुम्ही बघू शकाल की या लिस्ट मध्ये कोणत्या प्रोसेसरला कोणता मदरबोर्ड सपोर्ट करेल किंवा कोणत्या मदरबोर्डला कोणता प्रोसेसर सपोर्ट करेल याची पूर्ण लिस्ट यामध्ये तुम्हाला दिसत असेल. यामध्ये प्रोसेसरचे नाव, त्याचे जनरेशन, त्याच्या बाजूला प्रोसेसरला सपोर्ट करणाऱ्या मदरबोर्डचे नाव आणि त्याचे सॉकेट नंबर, त्याची पूर्ण माहिती तुम्हाला इथे दिली आहे. तुम्ही या प्रकारे कोणत्याही ब्रँडचे मदरबोर्ड या प्रकारे तुम्ही वापरू शकाल. यामध्ये पहिला आणि दुसरा सिरियल नंबर आहेत, म्हणजे ड्युअल कोर आणि कोटी ड्युअल यांचे जनरेशन घेत नाहीत. या सिरीज करता जे कॉम्पॅटेबल मदरबोर्ड आहे ते म्हणजे G31 आणि G41. यामधील कोणताही मदरबोर्ड आपण वापरू शकता. याकरिता दोन्ही मदरबोर्डला हे प्रोसेसर सपोर्ट करतात आणि यांचा सॉकेट नंबर आहे 775. पुढचा जो प्रोसेसर येतो तो म्हणजे i3, i5 आणि i7. यामधील फर्स्ट जनरेशन करता जो कम्फर्टेबल मदरबोर्ड आहे तो म्हणजे H55. या मदरबोर्डचं सॉकेट नंबर 1156 असं असतं. या मदरबोर्डला आपण i3, i5 किंवा i7 जनरेशनचे प्रोसेसर लावू शकतो. यानंतर जो प्रोसेसर येतो तो म्हणजे i3, i5 किंवा i7 सेकंड जनरेशन किंवा थर्ड जनरेशन. याकरिता H61 हा मदरबोर्ड कम्फर्टेबल असतो आणि याचे सॉकेट नंबर 1155 असं येतं. या मदरबोर्डला i3, i5 किंवा i7 सेकंड जनरेशन किंवा थर्ड जनरेशन सपोर्ट करतात. यानंतर i3, i5 किंवा i7 फोर्थ जनरेशन करता H81 हे मदरबोर्ड सपोर्ट करतात आणि या मदरबोर्डचे सॉकेट नंबर 1150 असे असते. या मदरबोर्डला i3, i5, i7 यांचे फोर्थ जनरेशन सपोर्ट करतात. यानंतर i5, i3 किंवा i7 फोर्थ किंवा फिफ्थ जनरेशन करता H97 हे मदरबोर्ड सपोर्ट करतात आणि याचे सॉकेट नंबर 1150 असे असते. या मदरबोर्ड मध्ये i3, i5 किंवा i7 चे फोर्थ किंवा 5 जनरेशन हे प्रोसेसर सपोर्ट करतात. यानंतर i3, i5 किंवा i7 6 किंवा 7 जनरेशन करता H110 किंवा Z170 हे मदरबोर्ड कम्फर्टेबल असतात आणि याचे सॉकेट नंबर 1151 असे असते आणि या मदरबोर्डला i3, i5 किंवा i7 चे 6 किंवा 7 जनरेशनचे प्रोसेसर सपोर्ट करतात. यानंतर i3, i5, i7 किंवा i9 8 किंवा 9 जनरेशन करता Z390 किंवा H310 किंवा H370 हे मदरबोर्ड कम्फर्टेबल असतात आणि याचं सॉकेट नंबर 1151 असे असते. या मदरबोर्ड मध्ये i3, i5, i7 किंवा i9 8 किंवा 9 जनरेशनचे प्रोसेसर सपोर्ट करतात. यानंतर i3, i5, i7 किंवा i9 10 जनरेशन करता Z490 किंवा H410 किंवा B560 हे मदरबोर्ड कम्फर्टेबल असतात आणि याचं सॉकेट नंबर 1200 असं असतं. या मदरबोर्ड मध्ये i3, i5, i7 किंवा i9 10 जनरेशनचे प्रोसेसर सपोर्ट करतात. यानंतर i3, i5, i7 किंवा i9 10 जनरेशन किंवा 11 जनरेशन करता Z590 किंवा
H510 किंवा B560 आणि H570 हे मदरबोर्ड कम्पॅटेबल असतात आणि याचा सॉकेट नंबर 1200 असं असतं. या मदरबोर्डला i3, i5, i7 आणि i9 10th किंवा 11 जनरेशनचे प्रोसेसर सपोर्ट करतात. यानंतर शेवटचे म्हणजेच i3, i5, i7 किंवा i9 12th जनरेशन करता Z690 किंवा B660 किंवा H670 किंवा H610 हे मदरबोर्ड कम्पॅटेबल असतात आणि याचा सॉकेट नंबर 1700 असं असतं. या मदरबोर्ड मध्ये i3, i5, i7 किंवा i9 चे 12 जनरेशन सपोर्ट करतात. मित्रांनो, या प्रकारचे मदरबोर्ड किंवा प्रोसेसर सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. आपण आपल्या गरजेनुसार ज्या मदरबोर्डला जे प्रोसेसर कम्फर्टेबल आहेत किंवा ज्या प्रोसेसरला जे मदरबोर्ड कम्फर्टेबल आहे त्यानुसार आपण ते विकत घेऊ शकता. मित्रांनो, आपण कोणता मदरबोर्ड कोणत्या प्रोसेसरला सपोर्ट करतो हे बघण्याकरिता CPU Z सॉफ्टवेअर ओपन करून मेन बोर्डला क्लिक करून आपण या ठिकाणी मॉडेल नंबर चेक करू शकता. हे मॉडेल नंबर गुगलवर टाईप करून या ठिकाणी त्या मदरबोर्डच्या ऑफिशियल साईटवर जाऊन सपोर्ट या ऑप्शनला क्लिक करून या ठिकाणी तुम्ही बघू शकाल की या मदरबोर्ड करता कोणते प्रोसेसर कम्फर्टेबल आहे ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अशाच प्रकारे आपण कोणत्या प्रोसेसर करता कोणता मदरबोर्ड सपोर्ट करत आहे हे बघण्याकरता CPU Z हे सॉफ्टवेअर ओपन करून या ठिकाणी CPU ऑप्शन मध्ये जाऊन प्रोसेसरचे नाव कॉपी करा आणि गुगलवर जाऊन तसे सर्च करा. या ठिकाणी प्रोसेसर करता कोणता मदरबोर्ड सपोर्ट करतो हे बघण्याकरता आपण त्या ऑफिशियल वेबसाईटला जाऊन कम्फर्टेबल प्रोडक्टला क्लिक करून तुम्ही कोणत्या प्रोसेसरला कोणता मदरबोर्ड सपोर्ट करतो हे आपण या ठिकाणी तुम्ही बघू शकाल. मित्रांनो, आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. या संदर्भात काही क्वेरी असल्यास आपण कृपया कमेंट्स करावी, त्यावर तुम्हाला मी नक्कीच उत्तर देईन. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, कमेंट्स करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, परत एकदा भेटू नव्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.